तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील स्टेशन जवळच्या परिसरात पाणी साचते, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मध्य रेल्वे देखील 15 ते 20 मिनिटांना उशिराने धावतीये। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे। ठाण्यातल्या स्टेशन परिसरामध्ये खास करून पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रेल्वे वाहतुकीवरती या पाण्याचा परिणाम झालाय। 15 ते 20 मिनिटांना उशिराने लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। भाग्यश्री, ठाण्यामध्ये सुद्धा पावसाची कोसळधार सुरू आहे। एकूणच काय ठाण्यातल्या विविध भागामध्ये परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तृप्ती, तर ठाणे जिल्ह्यातच मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। काल खरं तर दुपारी खूप गरम होत होतं, मात्र संध्याकाळी जो पाऊस सुरू झाला त्या पावसाने मध्यरात्री अतिशय जोर पकडला आणि आत्ता देखील संततधार सुरू आहे। ठाण्याच्या अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वंदना टॉकीज असेल किंवा ठाण्याचा जो सखल परिसर आहे तिथे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीत देखील डोंबिवली स्टेशन असेल, कल्याण स्टेशन असेल, तिथे पाणी साचण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर मध्य रेल्वे ज्या आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळतात तृप्ती। आणि वाहतूक कोंडी जी आहे ती देखील रस्त्यामध्ये झालेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे मुलुंड चेक नाका असेल, म्हणजे ठाणा चेक नाका ज्याला आपण म्हणतो ते असेल, किंवा घोडबंदर रोड असेल, मुंबई नाशिक हायवे असेल, शिळफाटा रोड असेल, बदलापूर काटई रोड असेल, तिथे सगळीकडे ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आज खरं तर तृप्ती वीकेंड आहे, त्यामुळे अनेक लोक जी आहेत ती पर्यटनाकडे वळतात। आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर ही जी ठिकाणं आहेत ही पिकनिक स्पॉट म्हणून ओळखली जातात। त्यामुळे या ठिकाणी अनेक धबधबे आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा घ्या। धबधब्याचं पाणी अचानक वाढू शकतं आणि पर्यटक अडकू शकतात, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत तृप्ती सध्या। निश्चित भाग्यश्री, ठाण्यामधल्या पावसासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।